हॅलो. आता फोन लाईन वरती आपल्यासोबत आहेत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके. लंके सर, जो सध्या इव्हिनिंगच्या दरम्यान अहिल्यानगरमध्ये प्रकार घडलाय, शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत अनिल शिंदे यांच्या घरी धाड पडली आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? सगळ्यात महत्वाचं त्या घटनेचा मी निषेध करतो. एका आपल्या महानगरपालिकेचे उमेदवार आणि शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या घरी जाऊन जे पोलिसाचा धाकवा दाखवून जे पोलीस अचानक घरात शिरले आणि त्यांच्यावर जे दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या भीतीपोटी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यामध्ये ते आनंद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. याचा अर्थ तुम्ही सत्तेचा किती गैरवापर करणार, सत्तेचा गैरवापर आणि सत्तेच्या माध्यमातून तुम्ही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, पोलीस दलाला बरोबर घेऊन असं जर दडपशाही करत असाल तर ही गोष्ट निंदनीय आहे. ज्यांच्याकडे आपण रक्षक म्हणून पाहतो ते जर राजकीय नेते मंडळींच्या कुठंतरी त्यांच्या खुश ठेवण्यासाठी त्यांना जर अशा पद्धतीने कृत्य करीत असेल तर चुकीचं आहे. कारण नगर शहरामध्ये गेले बऱ्याच दिवसापासून असे प्रकार चालू आहे. प्रत्येक दिवशी काल सुद्धा शिवसेनेचे शहर अध्यक्ष दिलीप सातपुते असो, दुसरे उमेदवार दत्ता जाधव असो, यांच्या हॉटेलवर जाऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. काल परवा सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. तर ही घटना चुकीची आहे. त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती, ठीक आहे तुम्ही सत्तेतल्या लोकांचं ऐका, पण एखाद्याचा जीव जाईन अशा पद्धतीचं कृत्य तुमच्या हातून घडलं नाही पाहिजे. आज जी घटना घडली ती घटना एकदम वाईट घटना आहे. आज तो माणूस मृत्यूशी खेळतोय. एवढी वाईट परिस्थिती आनंद हॉस्पिटलमध्ये. खासदार साहेब, एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे. आपण अहिल्यानगर दक्षिणचे खासदार आहात. आपण जो प्रकार घडतोय सातत्यानं प्रशासनाचा गैरवापर केला जातोय असा आरोप तुम्ही करताय, याबद्दल आपण गृहमंत्र्यांशी काही बोलणार आहात का? कारण की आता अत्यंत गंभीर परिस्थिती ही अनिल शिंदे यांची आहे अशी हॉस्पिटलमधून माहिती मिळते. गृहमंत्र्यांशी बोलून मला नाही वाटत निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुठली मदत मिळेल. पण मी ते ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी मी या संदर्भात बोलणार आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.